नमो बुद्धाय. जय भीम. भाग चौथा. घरचे निमंत्रण. एक. शुद्धोधनाची शेवटची भेट. अंतिम दृष्टिक्षेप. सारिपुत्त आणि मोग्गलायन यांच्या प्रवर्तनानंतर तथागत 2 महिने राजगृहात विहार करीत राहिले. तथागत राजगृह येथे विहार करीत असल्याचे ऐकून राजा शुद्धोधनाने संदेश पाठवला. माझ्या मृत्यूपूर्वी मला माझ्या पुत्रास पाहण्याची इच्छा आहे. तथागतांच्या धम्मोपदेशाचा लाभ इतरांना मिळाला, परंतु पित्यास किंवा नातेवाईकांना तो लाभ मिळालेला नाही. हा संदेश देणाऱ्याचे नाव कालुदायीन होते व तो राजा शुद्धोधनाचा एका राजदरबाराचा मुलगा होता. संदेशवाहक तथागतांच्या सानिध्यात जाऊन म्हणाला, जगतवंदनीय तथागत हो, कमल पुष्प उमलण्याकरता ज्या आतुरतेने सूर्योदयाची वाट पाहतात, त्याप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहत आहेत. तथागताने राजा शुद्धोधनांची विनंती मान्य केली आणि ते अनेक शिष्यांसह राजा शुद्धोधनांच्या भेटीस निघाले. तथागत हळूहळू मार्गातील गावांना भेटी देत चारिका करीत निघाले होते. तथागत भेटीसाठी निघाले आहेत ही बातमी राजा शुद्धोधनांना सांगण्याकरिता संदेशवाहक दूत कालुदायीन पुढे निघून गेला. लवकरच ही बातमी संपूर्ण शाक्य जनपदात पसरली. सिद्धार्थाने संबोधी प्राप्तीकरिता गृहत्याग केला. सिद्धार्थांनी संबोधी प्राप्ती केल्यामुळे त्यांचा हेतू सफल झाला आहे आणि म्हणून कपिलवस्तू नगरी सिद्धार्थ परत येत आहेत. प्रत्येकांच्या ओठावर हेच शब्द होते. राजा शुद्धोधन आणि महाप्रजापती सर्व मंत्रीगण आणि नातेवाईकांसह आपल्या पुत्रास भेटण्यास निघाले. दुरूनच जेव्हा त्यांनी आपल्या पुत्रास पाहिले तेव्हा त्यांचे देखणेपण, गौरवास्पद प्रतिष्ठिता आणि तेजस्विता पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंतःकरण अत्यानंदाने हर्षित झाले आणि त्यांना आनंद व्यक्त करण्यास शब्द सापडेना. हा खरोखरच त्यांचाच सुपुत्र होता. हेच ते सिद्धार्थाचे वैशिष्ट्यपूर्ण रूप. तो महान श्रमण त्यांच्या हृदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते. तो थोर मुनिश्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ राहिला नव्हता. त्यांचे सुपुत्र आता बुद्ध, अरहंत, सत्यता श्रेष्ठ आणि जगताचे महान गुरु होते. आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व जाणून राजा शुद्धोधन रथातून खाली उतरले आणि प्रथम तथागतांना वंदन करून म्हणाले, आम्ही आपणास पाहून आता 7 वर्षे लोटले आहेत. त्या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो. यानंतर तथागत राजा शुद्धोधनासमोरच्या आसनावर स्थानपन्न झाले. राजा आपल्या पुत्राकडे एकटक पाहू लागला. त्यांना वाटत होते की सिद्धार्थाचे नाव घेऊन बोलवावे अशी त्यांची फार इच्छा झाली, पण त्यांना तसे धैर्य झाले नाही. सिद्धार्थ ते मनातल्या मनात म्हणाले, सिद्धार्था, आपल्या वृद्ध पित्यांकडे परत ये आणि पुन्हा त्यांचा पुत्र हो. परंतु तथागतांचा निश्चय पाहून राजा शुद्धोधनाने आपल्या भावनांचे दमन केले. राजा शुद्धोधन आणि महाप्रजापती निराश आणि उदास झाले. याप्रमाणे राजा शुद्धोधन आपल्या पुत्रांच्या समोर बसले आणि दुःखात सुख आणि सुखात दुःख मानू लागले. त्यांना आपल्या पुत्राचा अभिमान वाटत होता, पण आपला हा थोर महान सुपुत्र कधीही आपला उत्तराधिकारी होणार नाही हे जाणून त्यांचा अभिमान विरघळला, लोप पावला. जर का तुला माझे राज्य दिले तर तू त्यास मातृमोलाची देखील किंमत देणार नाहीस. तथागताने सांत्वना केली, राजन, आपले अंतःकरण प्रेमाने भरलेले आहे आणि आपल्या पुत्राच्या वियोगाच्या दुःखाने सद्गतीत झाले आहे. परंतु आपणास सोडून गेलेल्या पुत्रांशी ज्या प्रेमबंधनाने आपण जखडलेले आहात, त्याच प्रेमरज्जूने जगातील सर्व मनुष्य प्राण्यांशी स्वतःच बांधून घ्या. जेव्हा आपणास सिद्धार्थांच्या ठिकाणी त्यांचा पेक्षाही थोर पुत्रांचा लाभ होईल, महान सुपुत्र आढळेल. तुम्हाला असा सुपुत्र लाभेल की जो सत्याची आणि सदाचरणाची शिकवण देणारा जगताचा गुरु आहे. शांती आणि निर्वाण यांचा प्रणेता आपल्या हृदयात प्रवेशेल. ज्या शुद्धोधन महाराज आपला पुत्र मानत होते त्या तथागत बुद्धांचे सुमधुर वाणी ऐकून राजा शुद्धोधन आनंदाने बेहोश झाले आणि आपले हात घट्ट जोडून साश्रुनयनाने उद्गारले, हे किती महान अद्भुत परिवर्तन आहे. दुःखातिरेक आता नाहीसा झाला आहे. संतप्त हृदय शांत झाले आहे. सुरुवातीला माझ्या हृदयावर फार मोठ्या दगडाचे ओझे होते, परंतु आता मला आपल्या महान त्यागाचे फळ चाखवण्यास मिळत आहे. आपणाकरता हेच उचित होते की आपण महान करुणेने प्रेरित होऊन राजाच्या सुख भोगाचा त्याग करून धर्मराजाचे संस्थापक व्हावे. आता आपणास धम्मपथाची प्राप्ती झाल्यामुळे विमुक्ती करता तयार असलेल्या सर्वांना आपण धम्माची शिकवण देऊ शकाल. राजा शुद्धोधन स्वगृही परतले आणि तथागत बुद्ध आपल्या शिष्यांसह त्याच उद्यानात विराजमान राहिले. 2. यशोधरा आणि राहुल यांची भेट.
राजा शुद्धोधनाने तथागतांना आपल्या राजमहालात आणले आणि सर्व मंडळींनी तथागतांच्या आदराने स्वागत केले. पण राहुलच्या माता यशोधरा मात्र समोर स्वागताकरता आल्या नाहीत. राजा शुद्धोधनाने यशोधरांना पाठवले, परंतु त्या म्हणाल्या, जर का खरोखरच माझा सन्मान राखायचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्या महालात येऊन भेटतील. सर्व पूर्वाश्रमीच्या नातेवाईकांच्या आणि मित्रांची भेट झाल्यावर तथागताने विचारले, यशोधरा कुठे आहेत? आणि यशोधराने येण्याचे नाकारले आहे हे समजल्यावर तथागत उठले व यशोधरांच्या महालाकडे निघाले. आपले शिष्य सारिपुत्त आणि मोग्गलायन यांना आपल्यासोबत यशोधरांच्या महालात येण्यास सांगितले. तथागत सारिपुत्त आणि मोग्गलायन यांना म्हणाले, तथागत मुक्त आहेत, परंतु यशोधरा अजून मुक्त झालेल्या नाहीत. अनेक वर्ष त्यांनी मला न पाहिल्यामुळे ते अत्यंत दुःखी आहेत. त्यांचे दुःख कमी झाले नाही तर त्यांच्या मनाला अधिकाधिक दुःख व यातना होतील. परमपावन तथागतास यशोधराने स्पर्श केल्यास त्यांना अडवू नका. यशोधरा आपल्या महालात विचारमग्न अवस्थेत बसल्या होत्या. तथागतांनी महालात प्रवेश करता क्षणी काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे त्या इतक्या आदरयुक्त प्रेमभोर झाल्या की त्यांना स्वतःला सावरणे शक्य झाले नाही. ज्यांच्यावर आपण प्रेम केले ते आता सत्याचे शिकवण देणारे जगतवंदनीय तथागत आहेत हे विसरून त्यांनी तथागतांचे पाय धरले आणि एकसारख्या रडू लागल्या. परंतु आपले सासरे राजा शुद्धोधन राजा तेथे आहेत हे लक्षात आल्यावर यशोधरा उठल्या आणि आदराने आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसल्या. यशोधरांच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाले, यशोधरांचे असे वागणे हे प्रेम अतिशयामुळे असून ही क्षणिक भाव विवस्था नाही. पती विरहाच्या 7 वर्षाच्या काळात सिद्धार्थांना जेव्हा केशवपन केल्याचे ऐकल्यावर यशोधराने देखील केशवपन केले. जेव्हा त्यांना असे ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्य आणि अलंकार यांचा त्याग केला आहे, तेव्हा यशोधराने देखील त्याचा त्याग केला. आपल्या पतीप्रमाणेच यशोधरा ठराविक वेळेस मातीच्या पात्रातून अन्न सेवन करीत असे. हे केवळ तात्पुरत्या भावना व्यवस्थेमुळे नसून ते यशोधरांच्या श्रेष्ठ मनोधैर्याचे लक्षण आहे. तथागतांनी परिवर्जा घेतली त्यावेळेस यशोधरांनी दाखवलेल्या महान धैर्याची व त्यांच्या अलौकिक महान गुणांची तथागतांनी प्रशंसा केली. सिद्धार्थ बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय बुद्धत्व प्राप्तीकरता प्रयत्नशील झाल्यावर यशोधरांची परिशुद्धता, पावित्र्य, कुलीनता, सौजन्यता, सभ्यता, श्रद्धा व भक्तीचे सद्गुण बोधिसत्व सिद्धार्थ यांना अनमोल आणि उपकारक सहाय्यक ठरले होते. हे यशोधरांचे आपल्या पतीकरिता असलेले कुशल मंगल कर्म होते आणि यशोधरांच्या त्या थोर कुशल मंगल पुण्य पावन कर्माचाच तो परिणाम होता. यशोधरांचे दुःख शब्दातीत आहे आणि त्यांच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे त्यांच्या आध्यात्मिक पुण्याच्या कीर्तीत वाढ झाली होती आणि त्यांना अद्वितीय श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते. नंतर यशोधरांनी 7 वर्ष वयाच्या राहुलला राजकुमारच्या वैभवाला साधेसे वस्त्र परिधान केले आणि त्या राहुलला म्हणाल्या, महान ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी सत्पुरुष तुझे पिता आहेत. मी अजूनही पाहिल्या नाहीत आणि अशा धनद्रव्याच्या मोठमोठ्या खाणी साठे त्यांच्याजवळ आहे. त्यांच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्यांना विनंती कर, कारण पित्याची मालमत्ता संपत्ती वारसा हक्काने पुत्राकडेच आली पाहिजे. राहुल म्हणाला, कोण माझा पिता? महाराज शुद्धोधनाशिवाय दुसरे पिता मला माहीत नाही. यशोधरांनी पुत्राला उचलून घेतले आणि तिथून जवळच भिक्खूसोबत अन्न सेवन करीत असलेल्या तथागतांकडे खिडकीतून हात दर्शवून म्हणाला, ते पहा तुझे पिताजी. महाराज शुद्धोधन तुझे पिताजी नाहीत. राहुल तथागतांकडे गेला आणि तथागतांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि आदरयुक्त प्रेमाने म्हणाला, आपण माझे पिता आहात ना? आणि तथागतांच्या जवळ उभा राहून तो पुढे म्हणाला, श्रमणा, आपली छाया देखील आनंददायक आहे. तथागत शांतच राहिले. भोजन सेवन केल्यानंतर तथागतांनी राहुलला आशीर्वाद दिला आणि तथागत राजवाडीतून परत निघाले. परंतु राहुल तथागतांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला. कोणीही राहुलला अडवले नाही. स्वतः तथागतांनीही राहुलला प्रतिबंध केला नाही. सारिपुत्ताकडे वळून तथागत म्हणाले, पूर्वश्रमीच्या सिद्धार्थाकडून आपल्या पित्याकडून राहुल आपला वारसा हक्क मागत आहे. चिंता आणि दुःख निर्माण करणारी नाशवंत धनदौलत संपत्ती तथागत देऊ शकत नाहीत, परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र मंगल धनाचा वारसा मात्र तथागत देऊ शकतील. राहुलला उद्देशून अत्यंत अस्तेने तथागत म्हणाले, सोने, रूपे
आणि रत्न यापैकी तथागतांकडे काही नाही. परंतु धार्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्यास व सांभाळून जतन करण्यास सक्षम सामर्थ्यवान असशील तर ते धन विपुल प्रमाणात तथागतांकडे आहे. तथागतांचे धार्मिक धन म्हणजे तथागतांचा धम्ममार्ग. परमोच्च आनंदाच्या प्राप्तीकरिता मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन अर्पण केले आहे अशांच्या संघात प्रवेश करण्याची तुझी इच्छा आहे का? होय, राहुलने दृढतापूर्वक निश्चय उत्तर दिले. राहुल भिक्खू संघात दाखल झाल्याचे ऐकून शुद्धोधन राजास अतिशय दुःख झाले. शाक्यांनी केलेले स्वागत. तथागत बुद्ध शाक्य जनपद येथेशी परतल्यावर त्यांच्या विचारांशी सहमत एक गट व दुसरा विरोधी असे 2 गट लोकांच्यात पडलेले तथागतांना आढळून आले. पूर्वी शाक्य आणि कोल यांच्यातील युद्धाबाबत जे मतभेद होते व त्याविषयीची जी भूमिका घेतली होती त्यांची तथागतांना आठवण झाली. त्यावेळच्या त्यांच्या विरोधकांनी त्यांची महानता स्वीकारण्याचे अमान्य केले होते. तथागतांच्या विचारांशी सहमत असलेल्यांनी असे ठरवले होते की आपल्या कुटुंबातील एक मुलगा तथागतांच्या अनुयायी वर्गात अर्पण करावायचा. त्यांनी आता तथागतांच्या संघात प्रवेश करून राजगृहाला तथागतांसोबत परत जाण्याचे ठरवले. ज्या शाक्य कुटुंबाने आपल्या कुटुंबातील एक मुलगा अर्पण करण्याचे ठरवले होते त्यात अमितोदनाचे देखील एक कुटुंब होते. अमितोदनास 2 सुपुत्र होते. एक होता अनिरुद्ध ज्याचे संगोपन अतिशय लाडात केले होते आणि दुसऱ्याचे नाव होते महानाम. महानाम अनिरुद्धाकडे जाऊन म्हणाला, बंधू, तुम्ही तर ग्रहत्याग करावा, नाहीतर मी संसार त्याग करतो. अनिरुद्धाने उत्तर दिले, माझी प्रकृती नाजूक आहे. कौटुंबिक जीवन त्यागून ग्रहहीन जगणे मला शक्य नाही, म्हणून तूच संसार त्याग कर. परंतु प्रिय अनिरुद्धा, कौटुंबिक जीवनात काय घडत असते ते मी सांगतो. तुला पहिल्यांदा शेत नांगरावे लागेल, त्यानंतर पेरणी आणि त्यानंतर शेतीला पाणी द्यावे लागेल. जास्तीच्या पाण्याचा निचरा करावा लागेल. त्यानंतर लावणी करावी लागेल. पीक आल्यावर पिकाची कापणी करावी लागेल. ते पीक मग शेताच्या बाहेर न्यावे लागेल आणि तिच्या जुड्या बांधाव्या लागतील आणि त्यानंतर बांधलेल्या पिकांच्या जुड्यांची मळणी करून पेंढा वेगळा करावा लागेल आणि त्यामधील तूस काढून ते धान्य पाखडावे लागेल. नंतर ते कोठारा साठवून ठेवावे लागेल. दरवर्षी असेच करावे लागेल आणि वर्षानुवर्षे असेच करावे लागेल. हे काम कधीही न संपणारे आहे. आपल्या श्रमांना केव्हाही अंतच नसतो. हे काम कधी संपेल, श्रमाचा कधी शेवट होईल, आपल्या पंचेंद्रियांच्या सुख उपभोगांना न सोडता यामधून आपणास विश्रांती कशी मिळेल? प्रिय अनिरुद्धा, हे काम कधीच न संपणारे आहे. आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो. मग सांसारिक कौटुंबिक कर्तव्य तू कर, मीच ग्रहत्याग करून परिवर्चा घेतो, अनिरुद्ध म्हणाला. अशा रीतीने शाक्य अनिरुद्ध आपल्या मातेकडे जाऊन म्हणाला, माते, ग्रहस्थी कौटुंबिक जीवन त्यागून ग्रहहीन जीवन जगण्याकरिता मला परवानगी दे. शाक्य अनिरुद्धाची माता त्यास म्हणाली, माझ्या लाडक्या प्रिय अनिरुद्ध पुत्रा, तुम्ही दोघेही माझे प्रिय पुत्र असल्यामुळे मी तुमच्या दोघात कोणताही दोष पाहू शकत नाही. केवळ माझा मृत्यूच तुमच्या आणि माझी ताटातूट माझ्या इच्छेविरुद्ध करू शकेल. परंतु मी जीवित असेपर्यंत मी तुम्हाला ग्रहत्यागाची परवानगी कशी देईन? अनिरुद्धाने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा हीच विनंती केली आणि त्याच्या मातेचे तेच उत्तर मिळाले. त्यावेळेस शाक्य राजा भद्दी हा शाक्य जनपदावर राज्य करीत होता. राजा भद्दी हा अनिरुद्धचा मित्र होता. राजा भद्दी आपल्या राजाचा त्याग करणार नाही असे अनिरुद्धाच्या मातेस वाटले आणि म्हणून अनिरुद्धची माता म्हणाली, प्रिय पुत्र अनिरुद्ध, जर का शाक्य राजा भद्दी यांनी राजत्याग करून प्रवज्जा घेतली तर तू त्यांच्याबरोबर गृहत्याग करू शकतोस. यानंतर अनिरुद्ध शाक्य राजा भद्दी यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले, आदरणीय प्रिय मित्रा, माझ्या गृहत्यागात आपल्यामुळे अडथळे येत आहेत. प्रिय मित्र, मी आपला अडथळे दूर करतो. मी तुझ्यासोबतच आहे. तू तुझ्या इच्छेप्रमाणे ग्रहत्याग कर. प्रिय मित्र, आपण दोघे एकत्रितपणे संसार त्याग करूया. शाक्य राजा भद्दी म्हणाला, प्रिय मित्र, मी संसार त्याग करण्यास असमर्थ आहे. दुसरी कोणतीही गोष्ट तू मला करावयास सांग, मी ती करेन. तू एकटाच संसार त्याग कर. प्रिय मित्रा, माझ्या मातेने सांगितलं आहे, जर का तू ग्रहत्याग केलास तरच मी ग्रहत्याग करावा. आणि तू आता म्हणालास की जर तुझ्या संसार त्यागात माझ्यामुळे अडथळा येत असेल तर तो अडथळा दूर करतो. तुझ्या इच्छेनुसार मी संसार त्यागास तुझ्यासोबत आहे. म्हणून प्रिय मित्रा, आपण दोघेही संसार त्याग करूया. शाक्य राजा भद्दी म्हणाला, प्रिय मित्रा, 7 वर्ष थांब.
7 वर्षानंतर आपण सोबतच संसार त्याग करूया. प्रिय मित्र, 7 वर्ष हा फार दीर्घ काळ आहे. मी 7 वर्ष प्रतीक्षा करू शकणार नाही. शाक्य राजा भद्दे यांनी ती मुदत 6 वर्षावर आणली आणि क्रमाक्रमाने ती 1 वर्षावर आणली. मग 7 महिने आणि नंतर क्रमाक्रमाने ती 1 महिना आणि नंतर मग 15 आणली. प्रत्येक वेळी अनिरुद्ध म्हणत असे, इतका दीर्घ काळ थांबू शकत नाही. मग राजा म्हणाला, मित्रा, माझ्या पुत्रांकडे आणि बंधूंकडे हे राज्य सोपवेपर्यंत 7 दिवस थांब. 7 दिवस म्हणजे फार नव्हे, मी थांबण्यास तयार आहे. अनिरुद्ध म्हणाले. याप्रमाणे शाक्य जनपद राजा भद्दीय, अनिरुद्ध, आनंद, भगू, किंबिल आणि देवदत्त हे जसे पूर्वी क्रीडा उद्यानात चतुरंग सेनेसह जात असत, त्याचप्रमाणे या वेळेसही चतुरंग सेनेसह ते 6 जण आणि त्यांच्याबरोबर उपाली, नाभिक असे सगळे मिळून 7 जण गृहत्यागास बाहेर पडले. काही अंतर चालल्यानंतर त्यांनी आपल्या सेनेस परत पाठवले आणि शेजारच्या जनपद राज्यात प्रवेश केला. आपल्या सर्व चांगल्या वस्तू त्याने एकत्रित करून एका आठवड्यात बांधल्या आणि उपाली नाभिकास म्हणाले, मित्र, आता कपिलवस्तू नगरीस परत जा. तुझ्या उपजीविकाकरता या वस्तू पुरेशा आहेत. आम्ही तथागत बुद्धांकडे जात आहोत. आणि मग ते पुढे चालू लागले. यानंतर उपाली कपिलवस्तू नगरीस परत जाण्याकरता निघाला. नमो बुद्धाय. जय.